तुमचं स्वागत आहे प्रीती स्पेशल किचन मध्ये। चटपटीत आणि झटपट अगदी स्वादिष्ट रेसिपी फक्त तुमच्यासाठी मस्ट ट्राय प्रीती स्पेशल किचन। नमस्कार, वेलकम टू प्रीती स्पेशल किचन। आज आपण बघणार आहोत चटपटीत झटपट झणझणीत असं तवा पिठलं किंवा तव्यावरचं झुणका। तर चला पटकन जाऊन बघूया तवा पिठलं कसं करायचं ते। अगदी चमचमीत झणझणीत आणि झटपट होतं तवा पिठलं। अगदी नो फेल रेसिपी, भरपूर टिप्स आणि ट्रिक मी इथं सांगणार आहे, अगदी योग्य प्रमाणात आणि योग्य पद्धत सांगणार आहे। बऱ्याचशा जणींना तव्यावरती पिठलं किंवा तव्यावरती झुणका करायला बराचसा त्रास होतो, म्हणजे कम्फर्टेबल नाही असतं। तर अगदी सोप्या पद्धतीने तुम्ही भरपूर अगदी म्हणजे पूर्ण कुटुंबासाठी सुद्धा करू शकता। 4 ते 5 जणांचं पिठलं किंवा झुणका आपण तव्यावरती कसं करायचं बघूया। लागणारे साहित्य काय काय घेतलेत ते बघूया। मध्यम आकाराचा कांदा घेतलेला आहे, मोठ्या आकाराचा बारीक चिरून घ्यायचा आहे। टमॅटो त्याच्यापेक्षा लहान घेतलेला आहे, बारीक चिरून घेतलेला आहे। एक कढीपत्त्याची काडी घेतलेली आहे। 2 ते 3 हिरव्या मिरच्या बारीक चिरून घेतल्या आणि लसूणसुद्धा 5-6 लसूण घेतले, जाड होते त्यामुळे 5-6 घेतले, बारीक असतील तर जास्त घेतले तरी चालतील। बारीक चिरून घेतलेले, ठेचून घेतले आणि जिरे घेतलेले। आता तिखट, मीठ आणि हळद घेतले। तिखट म्हणजे लाल तिखट पावडर अर्धा चमचा आहे, तिखटवाला तिखट आहे, कलरचा नाही। हळद पाव चमचा आणि मीठ आपले रेग्युलर चवीपुरतं अर्धा चमचा घेतलेलं आहे। तुमच्या चवीनुसार तुम्ही घेऊ शकता। पिठलं म्हटलं, झुणका म्हटलं तर बेसन आलंच। आता बऱ्याचशा जण ह्याला बेसनही म्हणतात, तर ॲज यू लाईक, तुमच्या घरात तुमच्या प्रांतात ह्याला काय म्हणतात ते तुम्ही बोलू शकता। तर आत्ता इथं आपण तवा घेतलेला आहे। तवा इथं माझ्याकडे बिडाचा आहे, पसरट तवा आहे, ज्याच्यावरती आपण डोसे, घावण, भाकरी, फुलके सगळं करते मी याच्यात। तर आता हे घेतलं। तुमच्याकडे जर असं नसेल, खोलगट तवा असेल लोखंडी, तो घेतला तरी चालेल, पण तव्यावरचं पिठलं किंवा झुणका असं लोखंडी तव्यातच करायला हवं। ही जी रेसिपी ही तुम्ही नॉनस्टिकवरती करू नये। बोलता बोलता आपला तवाही गरम झाला आणि त्याच्यात टाकलं तेल। जसं तुम्ही बघितलं अगदी 2 चमचे तेल टाकलं। तेल गरम व्हायच्या आधीच मी टाकले जिरे। हे तुम्ही करू नका, छान गरम होऊ द्या। आता म्हटलं तवा गरम आहे म्हणजे तेलही छान तापलं असेल। अर्धा चमचा जिरे टाकले, जिरे छान मिक्स करून घेतले, फुलून घेतले आणि मग टाकला कढीपत्ता। कढीपत्ता ड्राय करून घेतलेला। आता पूर्ण कढीपत्ता टाकल्यावरती, तडतडल्यावरती टाकला बारीक चिरलेला कांदा। जसं मी म्हटलं की कांद्यापेक्षा कमी घ्यायचा आहे टमाटा, तर जितकं तुम्ही 1 किंवा 2 कांदे घेणार असाल त्या अर्धा रेशो घ्यायचं आहे टमॅटोचं, पण टमॅटो नक्की घाला। बरेचसे जण टमॅटो स्किप करतात, तर स्किप करू नका। मस्त अशी झणझणीत आणि मध्येच मस्त टमॅटोची चव लागते, खूप अप्रतिम कॉम्बिनेशन आहे। नक्कीच करा ह्या पद्धतीने पिठलं किंवा झुणका। आता डिफरन्स काय ते मी नक्की सांगते पुढे। कांदा हलकासा गुलाबी होत आला की लगेच टाकलं आपले बारीक चिरलेले लसूण आणि हिरव्या मिरच्या। आता जर इथं तुमच्याकडे ठेचा असेल हिरव्या मिरची आणि लसणाचा, तो वापरला तरी चालेल, किंवा मिरची आणि लसूण ग्राइंड करून घेतलं किंवा हलकंसं कुटून घेतलं तरी चालेल। जसं तुम्हाला योग्य वाटतं तसं हिरवी मिरची आणि लसणाचा इथं ठेचून किंवा ग्राइंड करून वापर करू शकता, किंवा असंही टाकलं तरी चालेल। मी इथं कापून घेतलेलं आहे बारीक, त्यामुळे मी असं घेतलं। आता हलकंसं लसूणसुद्धा फ्राय झाला आणि मिरच्या, त्याच्यानंतर आपण टाकणार टमॅटो। आता टमॅटोला छान असं परतून घ्यायचं आहे आणि टमॅटो छान परतत आल्यावर म्हणजे अगदी 1 मिनटानंतर तर आपल्याला इथं टाकायचं हळद, तिखट आणि मीठ। का तर मीठ टाकल्याशिवाय टमॅटोला म्हणजे डिझॉल्व होणार नाही, मिक्स होणार नाही किंवा विरघळणार नाही टमॅटो। तर छान याला विरघळायला हवा, टमॅटो शिजायला हवा, म्हणजे त्यामुळे मीठ, तिखट आणि हिंग इथं टाकायची आपल्याला, अगदी 1 ते 2 चिमटे हिंग इथं मस्ट आहे। ओवा असेल तर ओवा टाका, माझ्याकडे ओवा अवेलेबल नव्हता त्यामुळे मी ओवा स्किप केला। ओवा असेल तर नक्की ओवा टाका। बेसन आणि ओव्याचं छान कॉम्बिनेशन लागतं, अप्रतिम बनेल तुमचं हे पिठलं किंवा झुणका, तर नक्की ॲड करा। आता चला, हळद मीठ सगळं मिक्स झाल्यावरती इथं मी हिंगसुद्धा टाकले। हे छान परतून झालं की आता इथं गरम पाणी घ्यायचं आहे। 1 ग्लास पाणी घेतलं। 1 कपा बेसनला, म्हणजे 1 कप बेसन मी घेतलेलं, त्याच्यासाठी 1 ग्लास पाणी पुरेसं होतं। सिमिलर रेशो आहे दोघांचाही, तुमचं जर कमी जास्त असेल तर त्यानुसार जितकं बेसन घ्यायचं आहे तितकंच पाणी घ्यायचं।
आता इथं थोडं थोडं म्हणजे अगदी 2-3 चमचे पाणी टाकलं, म्हणजे 1/4 ग्लास इथं पाणी टाकलं. 1 ग्लासचं मी चौथा भाग टाकला इथं पाण्याचा आणि हलकंसं ह्याला मसाल्यामध्ये शिजू दिलं की लगेच टाकलं आपण इथं पीठ म्हणजे बेसन. इथं 2 चमचे मी बेसन टाकलं आणि आत्ता तुम्ही ही पद्धत बघा माझी, कट अँड फोल्ड ह्याला करायचं आहे. जसं आपण पीठ मळतो तसं अगदी थोडं थोडं पाणी टाकून थोडं थोडं पीठ मिक्स करायचं आणि ह्याला गाठी होऊ द्यायच्या नाही. हे मेन टार्गेट असतं की तव्यावरचं पिठलं करताना तव्यावरतीच पीठ जे असतं बेसन पीठ ते टाकायचं असतं आणि मग त्याला असं हळूहळू थोडं थोडं पाणी टाकत, थोडं पीठ थोडं पाणी, थोडं पीठ थोडं पाणी टाकून ह्याला छान असं एकसंध ह्याला परतून घ्यायचं. अर्धं बेसन हे जे तव्यावरती आपण परतत असतो ना उलथाण्याने दाब देऊन, तेव्हाच ते शिजतं, कारण की त्याला वाफ लागते, छान परतलं जातं ते अर्धं बेसन पीठ जे आहे तर त्याच्यातच शिजतं. त्यामुळे ह्याला तवा पिठलं किंवा तवा झुणका म्हणतात, कारण की खूप छान लागतं चवीला. तुम्ही कढईत करा त्याची वेगळी टेस्ट लागेल आणि ह्याची वेगळी, कारण की छान असं रोस्ट होतं बेसन तव्यावरती. त्यामुळे आता इथं जसं मी म्हटलं की परत थोडंसं पाणी टाकायचं, परत थोडंसं पीठ टाकायचं. मी 2-2 चमचे करून 6 चमचे पीठ घेतलेलं इथं. मी थोडंसं कपाचं प्रमाण दाबून घेतलेलं बेसन, त्यामुळे म्हटलं बाहेर पडायला नको पीठ, त्यामुळे मी थोडंसं दाबून घेतलं आहे. पण पूर्ण 1 कपच आहे बेसन पीठ. तर चला आता इथं असं मी म्हटलं की थोडं पाणी थोडं पीठ टाकून आपल्याला हे छान असं मळून घ्यायचं आहे. म्हणजे जसं आपण पीठ मळतो अगदी त्याच प्रमाणात आपण ह्याला मिक्स करून घ्यायचं, एकजीव करायचं. ह्याच्यामध्ये अजिबात एकही गाठी गुठळ्या राहणार नाही. बऱ्याचशा जणांना ते गाठी असतात ना आलेल्या, तर ते आवडत नाही, चंक्स अगदी मलाही नाही आवडत, कारण की ते जे गाठी गाठी लागतात ना तर त्या आतून कच्चं पीठ लागतं, त्यामुळे ते आवडत नाही. अजून काही नाही रिझन, तर ते होऊ नये, पीठ बेसन कच्चं राहू नये, त्यामुळे हे असं दाब देऊन प्रेस करून ह्याला छान असं भाजून घ्यायचं आहे, म्हणजे परतून घ्यायचं आहे. तर आता तुम्ही बघताल अगदी फ्लॅट तव्यावरती मी 4 जणांचं इथं पिठलं केलेलं आहे. किती सोप्या पद्धतीने झालेलं आहे, तुम्हीही असं करू शकता. आणि जे आपण तवा पिठलं करतो किंवा तव्याचं झुणका करतो तर त्याला अशाच करतात. अगदी माझी एक ओळखीची मैत्रीण होती, म्हणजे फारशी ओळख नव्हती त्यामुळे ओळखीची मैत्रीण म्हटलं, तर त्यांच्याकडे मी असेच गेलेले. तर मी बघितलं की त्यांनी तव्यावरतीच केलं पिठलं, पण त्यांनी आधीच पाणी जे बेसन आहे ते खाली काढून घेतलं आणि मग ते वरती ड्रॉप केलं, म्हणजे सोडलं मसाल्यामध्ये. तर त्याला तवा पिठलं नाही म्हणणार आपण. जेव्हा आपण असं सुक्कं पीठ तव्यावरती टाकतो आणि जेव्हा त्याला असं परतून घेतो त्याला तवा पिठलं म्हणतात. आय होप सो तुम्हाला अंडरस्टूड झालं असेल आणि हे जे मी करते ते तुम्हाला बघून समजलं असेल की आपलं जे पिठलं किंवा झुणका आहे ते अजिबात कच्चा नाही राहणार आणि गाठी तर अजिबातच नाही. सगळ्या गाठी बिठी मी मोडून घेतल्या आहेत आणि असं अजून एक चमचा घ्यायचा उलथण्यासोबत, उलथाना क्लीन करायला. आता तुम्ही बघितलं इथं थोडंसं स्टिकी आहे, कारण की जे बेसन आहे ते कच्चं आहे अर्धवट, त्यामुळे ते थोडंसं उलथण्याला चिपकत आहे. जेव्हा हे पूर्ण शिजेल तेव्हा ते उलथण्याला चिपकणार नाही. पुरण शिजवताना कसं ट्रिक असतं तसंच इथंही काय ट्रिक आहे तर मी तुम्हाला सांगते. आता हे पूर्ण झालेलं आहे, आता ह्याला झाकायचं आहे. तर झाकायच्या आधी थोडंसं पाणी ह्याच्यावरती परत टाकायचं आहे, म्हणजे अगदी 1/4 पाणी परत होते, 2-3 चमचे, अर्धा कप, तर ते टाकलं. आणि आता ह्याला झाकण ठेवायच्या पूर्वी अगदी 1 चमचा तेल ह्याला वरून सोडायचं आहे आणि मग ह्याला झाकण ठेवायचं आहे. झाकण ठेवलं आणि अगदी स्लो गॅस करायचे. 7 ते 8 मिनटानंतर आपण उघडून बघणार आहोत. तर 7-8 मिनटं झाले. मध्यंतरी ह्याला मी 3-4 मिनटानंतर मी ह्याला एकदा स्टर केलेलं आणि तवा थोडा फिरून घेतलेला. आता परत मग ह्याला पूर्ण फर्स्ट जे झाकण झाकलं त्याच्या 8व्या मिनटाला मी उघडलं, गॅस बंद केलेला 7व्या मिनटाला आणि 1 मिनटं वाफेत ठेवलेलं ह्याला, 1 मिनटं झाकून. नंतर 8 मिनटं पूर्ण झाल्यावरती हिला उघडलं झाकण आणि आपलं पिठलं जे ते रेडी तुम्ही बघू शकता. कुठेही जास्त स्टिकी नाही आहे आणि जे आपल्याला तुम्हाला वाटत असेल करपलं आहे किंवा काय, हे अजिबात करपलेलं नाही आहे. कारण की जसं आपलं स्टीलचं भांडं असतं ना, थंड झाल्यावरती जे स्टीलचे कढईमधलं जे बॉटमचं आहे ते इझिली निघतं, तसंच लोखंडी किंवा बिडाचं भांड्याचंही असतं. ते थंड झालं ना पूर्णपणे तवा, ते आपोआप निघेल आणि ह्याची जी खरड खायला खूप टेस्टी लागते. हे अजिबात करपलेलं नाही. मी तुम्हाला दाखवते आणि दाखवेलच थंड झाल्यावरती. आणि चिपकलं असेल तरी त्याला थंड होऊ द्या, मग त्यात स्क्रॅप करा थोडंसं आणि मस्त एन्जॉय करा. हे जे पिठलं आहे ह्याच्यामध्ये मस्त कोथिंबीर टाकायची आता लास्टमध्ये आणि लगेच सर्व करायला रेडी. आता मी ह्याला वर खाली का करते, त्याची जी एक्स्ट्रा वाफ आहे ती निघाला आणि जे बॉटमला आहे ना लागलेलं ते निघालं.
कारण की वाफ निघाल्याशिवाय हे जे बॉटमला चिटकलेलं आहे ते निघणार नाही. हे करपलेलं नाही आहे, मी परत म्हणते. करपलेलं असतं ते लगेच लाल किंवा काळं झालं असतं, ते अजिबात नाही. तुम्ही बघू शकता खूप छान सुटसुटीत असं पिठलं किंवा झुणका झालेलं आहे. ह्याला ॲक्च्युली आमच्या भागामध्ये ह्याला झुणकाच म्हणतात. बऱ्याचशा जणांना पिठलंही म्हणतात. तर हे जे असं झुणक्यासारखं दिसतं ना, ते त्यामुळे याला झुणका म्हणतात. आणि पिठलं ते पातळ असतं, जे भातावरती आपण खातो ना, हे सुद्धा भातावरती, भाकरीवरती, फुलका, चपाती, पुरी कशासोबतही खा, एन्जॉय करा. हे खूप टेस्टी भारी कॉम्बिनेशन आहे. आय होप सो तुम्हाला ही रेसिपी नक्कीच आवडली असेल. साधी, सोपी आणि अगदी ऑथेंटिक रेसिपी आहे. कोणीही हे इझिली करू शकेल. जास्त काय आपण ह्याच्यात मसाला वगैरे काय नाही वापरला, जस्ट हिंग, जिरे आणि ह्याच्यात मोहरी मी नाही टाकली. जर तुम्हाला मोहरीचा तडका ह्याच्यात आवडत असेल तर नक्कीच टाका, पण आमच्याकडे ह्याच्यामध्ये मोहरी टाकल्या जात नाही. तर आय होप सो तुम्हाला ही रेसिपी नक्कीच आवडली असेल. झटपट आणि चमचमीत असं झुणका. नेहमीची भाजी, फळभाजी, पालेभाजी खायला कंटाळा आला असेल, कडधान्य खायला, तर झटपट असं 8 ते 10 मिनटाच्या आत हे झुणका होतो. हे नक्कीच करा. आणि अगदी एक कांदा आणि एक टमॅटोस लागलेले आहे. जास्त काय आपल्याला ह्याला तामझाम नाही लागलेली. जर तुम्हाला हे पूर्णपणे रेड चिली पावडरमध्ये करायचं असेल तसंही करू शकता. तीही खूप छान लागते. अगदी सेम रेशोनी आपल्याला ती भाजी करायची, म्हणजे पिठलं करायचं लाल मिरचीमधलं. ही मी दोघी मिरच्या वापरून केलेलं आहे. आय होप सो ही झटपट होणारं झुणका किंवा पिठलं तुम्हाला आवडले असेल तर नक्कीच आजच्या आजच हे झुणका करा तव्यावरचं. लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा, कारण की सगळं करणं निःशुल्क आहे, फुकट आहे. मस्ट ट्राय रेसिपी आहे. अगदी चमचमीत, झणझणीत आणि पोटाला न बाधणारी, कारण की आपण ह्याच्यात हिंगसुद्धा टाकलेला आहे तडक्यामध्ये. तर आवर्जून ह्या काही गोष्टी लक्षात ठेवा, टिप्स अँड ट्रिक, आणि नक्कीच फॉलो करा आपल्या चॅनलला. आपल्या मित्रपरिवारांसोबत शेअर करा, लाईक करा, सबस्क्राईब करा. आपलं छोटं चॅनल आहे, त्याला मोठं कसं करायचं हे तुमच्या हातात आहे. तर नक्कीच शेअर करायचा, लाईक करायचा, सबस्क्राईब करायचा आणि बाजूचं बेल आयकॉन दाबा. व्हिडिओ शेवटपर्यंत बघण्यासाठी खूप खूप धन्यवाद.